अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या परफेक्ट स्कूलचे दिमागदार यश. संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर अप्पा देशमुख, परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मीना नवले यांनी दिली माहिती. सविस्तर वृत्त असे की अतिशय बेसिक संसाधनांच्या उपलब्धतेवर सुरू झालेल्या परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूलला CBSE मान्यता मिळाल्याने संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले असून पालक वर्गानेही सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा डेली न्यूज. याविषयी संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्यांनी डेली न्यूजला प्रतिक्रिया दिली. बघूया सविस्तर. दिवाळीच्या या शुभ समयी आपल्यासाठी एक आनंदीची बातमी म्हणजे अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल याला CBSE बोर्डाची 1ली ते 10वीच्या वर्गांसाठी मान्यता मिळालेली आहे. आमचा ॲफिलिएशन कोड जो आहे तो 1-13-14-14 असा आहे. माननीय पिचड साहेबांनी 2016 मध्ये एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना अगदी दर्जाचं शिक्षण मिळावं, शहरी मुलांसारखे आपली मुलं बाहेर परदेशात जाऊन आपलं नाव कमवावं, यासाठी एक चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा इथं अकोल्यासारख्या ठिकाणी चालू करावी आणि तेच स्वप्न पुढे साकार करण्यासाठी सगळी त्यांची यंत्रणा सज्ज झाली आणि त्यांनी परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल हे 2016 मध्ये 1ली पर्यंत सुरू केली, KG ते 1ली. आणि जेव्हा शाळा सुरू केली त्यावेळेला 230 विद्यार्थी या शाळेत शिकत होते आणि ती वाटचाल पुढे 2024 पर्यंत तशीच चालू आहे. आणि आता सध्या 560 मुलं या शाळेमध्ये विद्या घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाळेमध्ये जेव्हा शाळा सुरू केली ती परफेक्ट इंग्लिश मीडियमच्या नावाने चालू झाली होती आणि ती स्टेट बोर्डच्या नावाखाली चालू होती. त्यानंतर माननीय वैभवराव पिचड साहेब त्यांनी आमच्या स्नेहसंमेलनामध्ये पालकांना आश्वासित केलं की ही शाळा जी स्टेट बोर्डाची आहे ती CBSE बोर्डामध्ये आम्ही कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार सगळ्या कार्यकारिणी आणि अध्यक्षांनी ती सगळी गोष्ट मनावर घेऊन जी परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल आणि ती CBSE करण्यासाठी अतोनात प्रयत्न करून आज हे जे स्वप्न आहे ते साकार होताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये शाळेला सगळं अद्ययावत इमारत, संगणक कक्ष, एक ग्रंथालय, क्रीडांगण या सगळ्या सुविधा शाळेने दिलेल्या आहेत आणि ह्या सुविधा अकोलकरांसाठी मला वाटतं सगळ्या अकोलकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे की जी शाळा अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे अकोल्यामध्ये आणि सगळ्या पालकांना पण येण्या जाण्यासाठी सुविधा आहे, मुलांसाठी पण सुविधा आहे, बसेस आहेत ने आण करण्यासाठी आणि ह्या सगळ्या सुविधा देऊन याचा फायदा जास्तीत जास्त जनतेने घ्यावा असंच मी सर्व पालकांना विनंती करेन. धन्यवाद. आम्ही पात्र ठरलो व त्यानुसार 24 ऑक्टोबर 2024 रोजी या शाळेला CBSE बोर्डाची मान्यता मिळाली. आमच्या संस्थेचे विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड साहेब यांची ही खूप तळमळ होती, या शाळेबद्दल खूप तळमळ होती. त्यांनाही पालकवर्ग म्हणत होता आपली शाळा स्टेट बोर्डाची CBSE बोर्ड झालंच पाहिजे. जगाच्या पाठीवर कॉम्पिटिशनमध्ये जाताना आपल्या शाळेचा विद्यार्थी कुठे मागे राहता कामा नये असे वारंवार सांगून मग त्यांनी मनावर घेतलं. या CBSE बोर्डाच्या मान्यतेसाठी माजी आमदार वैभवराव पिचड साहेब तसेच आमचे दुसरे ट्रस्टी गिरजी जाधव साहेब यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोनवणे साहेब, सुरेशराव कोते यांचेही मार्गदर्शन लाभले. या वैभवराव पिचडांनी तर एका आपल्या याच्यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पालकांना शब्द दिला होता की लवकरच आपली शाळा CBSE बोर्डाकडे वाटचाल करील आणि मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वर्षी ही शाळा आपली CBSE बोर्डाची झालेली असेल. तर तो शब्दही त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे पालकांमध्ये आता विश्वास निर्माण झालेला आहे. या कामी आमच्या कमिटीमध्ये सर्वांनी अथक परिश्रम घेतले, रात्रंदिवस काम करून जे काही त्या बोर्डाचे निकष होते त्या बोर्डाच्या निकषांना आमची शाळा पात्र ठरली आणि अगदी अल्पावधीतच आम्हाला ही CBSE बोर्डाची मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी आमचे संस्थेचे
कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब, विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड साहेब, गिरिजाजी जाधव, सुरेशराव कोते साहेब, सोनवणे साहेब, तसेच आमच्या कार्यकारिणीमधील संस्थेचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख साहेब, तसेच इतर खजिनदार धनंजय संत आणि सर्व कार्यकारिणी कमिटीमधील मेंबर यांनीही मोलाचे सहकार्य केले. तसेच पालकांचे आम्हाला खूप सहकार्य लाभले की जे पालक आम्हाला गेली 2-4 वर्षापासून म्हणत होते तुमची शाळा सीबीएसई बोर्डाची झालीच पाहिजे, कारण की आम्हाला सीबीएसई बोर्डामध्येच मुलांना शिकवायचे, जगाच्या पाठीवर आमचंही मुलं कुठं कमी राहता कामा नये. म्हणून पालकांना आम्ही शब्द दिला होता, तो करण्यासही आम्ही सार्थ ठरलो आहोत. पालकांचेही मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या सर्वांना ही दिवाळी गोड जावो, दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त जे की सध्या आजारी आहेत, नाशिक रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची तब्येत लवकरच बरी होऊन त्यांचे मार्गदर्शन आपल्याला या संस्थेसाठी, या शाळेसाठी लवकरच मिळेल असे आश्वासन देतो. आणि ही शाळा यापुढे आपल्या याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, आपला विद्यार्थी कुठेही कमी राहणार नाही अशी मी सर्वांना संस्थेच्या वतीने खात्री देतो. थांबतो. मी सुधाकर देशमुख, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचा सेक्रेटरी. या निमित्तानं मी सर्वांना चालू असलेल्या दीपावलीला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्याला ज्ञात आहे 1972 साली ह्या आदिवासी तालुक्यामध्ये मुलांच्या तालुक्यामध्ये अकोले तालुक्यातील मुलांना, विशेषतः गरीब दीनदुबळ्या सगळ्या आदिवासी मुलांना शिक्षण दिलं पाहिजे या अनुरागाने आणि शिक्षणाच्या प्रवाहात हे मुलं आले पाहिजे या अनुषंगाने त्यावेळचे धुरंधर या तालुक्याचे सर्व ज्येष्ठ नेते, त्यात आदरणीय दादासाहेब रुपवते असतील, लालचंदजी शहा असतील, भाऊसाहेबजी हांडे असतील, आदरणीय मधुकररावजी पिचड असतील, भाऊसाहेब नवले असतील, भाग नायकवाडे असतील, विशेषतः यशवंतराव भांगरे साहेब, त्यानंतर पी.जी. भांगरे साहेब, डॉक्टर बी.जी. बंगाळ, टी.आर. मालुसकर साहेब, असे बरेचसे त्यावेळचे जे नेते मंडळी आहे त्यांनी एक विचार केला आणि 1972 साली या कॉलेजची, या संस्थेची स्थापना केली आणि अकोले तालुका एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. आणि त्या संस्थेच्या मार्फत त्यांनी प्रथमतः अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब विज्ञान महाविद्यालय त्यावेळी चालू केलं. आणि हे चालू करत असताना सतत या संस्थेची भरभराट झाली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना खेडोपाडी सुद्धा मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी प्रथमतः या संस्थेमार्फत 10 माध्यमिक विद्यालय काढले, खेडोपाडी ते 10 ठिकाणी विद्यालय काढले. त्यानंतर एक त्यावेळेस आपले मुलं प्रशिक्षित झाले पाहिजे म्हणून ITI कॉलेज काढलं. ITI कॉलेज नंतर त्यांनी 3 ठिकाणी शेंडी, समशेरपूर, कोतूर या ठिकाणी 3 कॉलेज काढली. हे करीत असताना नवीन धोरणानुसार आणि नवीन तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यानुसार MBA कॉलेज काढलं, MCA कॉलेज काढलं आणि पॉलिटेक्निक सुद्धा कॉलेज काढलं. हे करीत असताना पूर्ण आपली मुलं त्यांना PhDला बाहेर जावं लागतं म्हणून PhDचं सेंटर सुद्धा, त्यानंतर ह्या सर्व नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन ज्या त्या कमिटीने हे सर्व पुढं प्रोग्रेस चालू ठेवला. आणि चालू ठेवत असताना विशेषतः नालंदा म्हणून एक मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी, एक अभ्यासासाठी चांगले नालंदा असं इमारत तिथं नालंदा अभ्यासासाठी उभी केली. त्यातूनही बरेचसे तुम्ही बघताय का स्पर्धा परीक्षेसाठी MPSC सुटलेले मुलं आपल्याला इथून बघायला मिळतात. PhD सेंटरमधून बरेचसे
डॉक्टर झालेले मुलं आपल्याला बघायला मिळतात. हे करत असताना आदरणीय या संस्थेचे चीफ ट्रस्टी मधुकररावजी पिचड साहेब, आदरणीय ट्रस्टी माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब आणि ट्रस्टी आदरणीय गिरजाजीबा जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सूचना केली की आपण सर्वांनी हे करत असताना आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम स्कूल केलं पाहिजे, स्थापन सुरू केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना दिल्या. त्यावेळचे आमचे या संस्थेचे नेतृत्व करणारे आदरणीय JD आमरे पाटील अध्यक्ष होते आणि त्यांनी हे सर्व आम्हाला सदस्यांना विश्वासात घेऊन 2016 साठी हे परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल इथं स्थापन केलं. पहिल्याच वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या सर्व तालुक्यातील लोकांनी दिला. 200 ते 250 मुलं पहिल्याच वर्षी इथं हजर झाले आणि हे करीत असताना यात नवीन सुधारणा झाल्या पाहिजे. नवीन धोरणानुसार आपण CBSE वळालं पाहिजे आणि म्हणून आदरणीय माजी आमदार ट्रस्टी वैभव पिचड साहेब यांनी सर्व पालकांच्या आग्रहास्तव त्यांना विश्वास दिला, त्यांना शब्द दिला आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती झाली की 2024 ह्या दिवशी आपल्याला जी कमिटी येऊन गेली, आपण जे यासाठी प्रयत्न केले, अर्ज केले, तर सेंट्रलने आपल्याला CBSE बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अशी ही CBSEची मान्यता आपल्याला त्यांनी 24/10/24 दिलेली आहे. अतिशय आनंदाची आणि ह्या दीपावलीमध्ये अतिशय ह्या तालुक्याला दीपावलीच्या आनंदात आनंद घालणारी ही गोष्ट पण ह्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दातीर साहेब यांची मार्गदर्शनाखाली जी आमची टीम आहे सगळे सदस्य असतील, ह्या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केले आणि ह्या कामी या सर्व एज्युकेशन संस्थेच्या पूर्ण जे विभाग आहेत त्यातले विभाग प्रमुख असतील, त्यातले शिक्षक असतील, शिक्षकेतर सर्व कर्मचारी असतील, एवढेच नाही तर या परफेक्टवर प्रेम करणारे पालक सुद्धा असतील. ह्या पालकांनी सर्वांनी अतिशय मेहनतीनं कष्ट करून ही जी आपण इमारत ही परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलसाठी ही केलेली आहे. इथे सर्वांनी मार्गदर्शन करून हे मिळवण्यात खऱ्या अर्थानं प्रयत्न केले आणि म्हणून मी संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने मी मनापासून सर्वांचे, या तालुक्यातील जनतेचे, या संस्थेवर प्रेम असणाऱ्या सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे, सर्व कमिटीचे, सर्व ट्रस्टींचे, सर्व अज्ञात सर्व व्यक्तींचे मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार मानतो की अतिशय चांगली अशी या तालुक्याच्या वैभवात भर पडावा असा निर्णय आपण घेण्यास भाग पाडला आणि ते घेण्याकामी आपण सर्वांनी सहकार्य केलं. मी पुन्हा एकदा त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हे करीत असताना आता आमचं एक पुढील शैक्षणिक याच्यात विशेषतः बारकाईनं लक्ष आहे आणि मोठं विजन आम्ही ठेवलेलं आहे. आता काही ठिकाणी हे मान्य आहे, तालुक्यालाही माहीत आहे की काही ठिकाणी 1-2 ठिकाणी कॉलेज, जे 3 ठिकाणी कॉलेज आहेत, शेंडीचं कॉलेजला इमारत चांगली आहे, समशेरपूर आणि कुळतूरच्या कॉलेजला इमारत नाही, सिनियर कॉलेजांना इमारत नाही. बाकी हायस्कूलच्या सगळं सुविधा सगळ्या पुरेपूर्ण अशा झालेल्या आहेत. ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणासाठी जे पाहिजे ते सर्व सुविधा ह्या संस्थेनं आम्ही त्या पुरवलेल्या आहेत. राहिलेल्या ह्या 2 कॉलेजच्या, तर ह्या 2 कॉलेजच्या इमारती, त्यांना असणारं चांगलं ग्राउंड
भौतिक सुविधा ह्या उपलब्ध करून देण्याचं आमचं ह्या वर्षीच पूर्ण प्रयत्न चालू आहेत. त्या यावर्षी पूर्ण होतील ही 100% मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आमचं एक विजन आहे की आम्हाला ह्या संस्थेमार्फत ह्या सर्व जे शैक्षणिक संकुल आहेत ह्या सगळ्या संकुलांमार्फत आम्हाला एक अगस्ती परफेक्ट पॅटर्न तयार करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या तालुक्यामध्ये सर्व मुलांना शैक्षणिक दर्जा, एक अतिशय चांगलं ज्ञान देण्याचं काम, सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून इतर जे करिअर आहेत ते घडवण्यासाठी त्यांच्या सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं हे ट्रस्टी आदरणीय चीफ ट्रस्टी मधुकररावजी पिचड साहेब, आदरणीय माझे आमदार वैभवजी पिचड साहेब, आदरणीय जाधव साहेब, ह्या आमची जी कमिटी आहे अध्यक्ष आणि खजिनदार, त्यानंतर आमचे सर्व कार्यकारिणी सदस्य, या कॉलेजांचे सर्व प्राचार्य, सर्व प्राध्यापक, एक शिक्षक, शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि सर्व या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ह्या सर्व पालकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि एक आनंदाचं गोष्ट एक सांगायला अभिमान वाटतो का या सर्व पूर्ण अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे जेवढे युनिट आहेत या सर्व युनिटमध्ये साधारणतः 13.5 ते पावणे 14,000 विद्यार्थी इथं ह्या आदिवासी तालुक्यामध्ये चांगलं उच्च शिक्षण घेण्याचं काम इथं करतात. याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्याला आहे. आणि ते खऱ्या अर्थानं ही जे ह्या तालुक्यातील जे धुरंधर नेते होते आणि जे आहेत आदरणीय पिचड साहेब यांच्या खऱ्या अर्थानं दूरदृष्टीच्या विचारातून हे सर्व घडतंय. आमच्यासारख्या मुलांना आणि आमच्याही मुलांना शिक्षण घेण्याचं काम ह्या संस्थेतून होतंय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक संस्थेचा सेक्रेटरी या नात्यानं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ही दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी जाऊ ही सदिच्छा व्यक्त करून एकच परमेश्वराला विनंती करतो की आदरणीय पिचड साहेब आजारामुळं थोडेसे ॲडमिट आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस थोडी सुधरत चाललेली आहे. ते लवकरात लवकर त्यांची प्रकृती एक अतिशय चांगली होऊन त्यांनी आमच्यामध्ये येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं आत्तापर्यंत जसं मार्गदर्शन या तालुक्याला सर्व संस्थांना करीत आले असंच मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आरोग्यदायी हो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. टेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख, न्यूज ब्युरो, अकोले.